बदलापूरच्या बायोगॅस प्रकल्पामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। पश्चिमच्या वडवली स्मशानभूमीमध्ये उभारण्यात आलेल्या बायोगॅस प्रकल्पामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे ठाणे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे यांनी केलाय। या प्रकल्पातून एकही युनिट वीज निर्मिती झालेली नसतानाही पालिकेकडून ठेकेदाराला लाखो रुपयांची बिलं अदा करण्यात आली आहेत। शहरामधील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून वीज निर्मिती करणं हा या प्रकल्प निर्मितीचा हेतू होता। या विजेचा वापर पथदिवे आणि स्मशानभूमीमधील विद्युत व्यवस्थेसाठी केला जाणार होता। मात्र या प्रकल्पातून 12 वर्षांमध्ये एकही युनिट वीज निर्मिती झालेली नाही। विशेष म्हणजे 2018 मध्ये ठेकेदार अवनी एंटरप्राइजेसला 38 लाख रुपये देत पालिकेनं बायोगॅस प्रकल्पाची दुरुस्ती करून घेतली। मात्र ठेकेदार कंपनीनं केवळ डोम बनवून पालिकेच्या पैशांची लूट केल्याचा आरोप संभाजी शिंदे यांनी केला। तर पुढील 5 वर्षांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदार कंपनीवर 70 लाखांची उधळपट्टी केल्याचं सुद्धा संभाजी शिंदे यांनी म्हटलेलं आहे। याची चौकशी करून ठेकेदार तसंच दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी शिंदेंनी केलेली आहे। बदलापूर नगरपालिकेच्या वतीने ज्याला आतापर्यंत देण्यात आलेल्या या बिलाचा सगळी रक्कम काउंट झाली तर 2 कोटी रुपयांच्या आसपास या बायोगॅस प्रकल्पावर खर्च झालेला आहे आणि अद्यापर्यंत त्यातनं एक युनिटही यूज तयार झालेली नाही आणि सातत्याने पुढची 2 वर्षे त्याची बिलं अदा करण्यात येणार आहेत। या बाबतीमध्ये आम्ही मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे आणि मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं की सदर प्रकल्पाची जी देण्यात आलेली रक्कम तातडीने थांबवा आणि त्या ठिकाणी होणारं प्रदूषण थांबवा। मिथेन गॅस तो थोडाफार तयार होतो, तो हवेत सोडला जातोय, त्याच्यातनं वीज तयार होत नाही। बदलापूर नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये आणि आरोग्य विभागामध्ये असे बरेच घोटाळे त्या ठिकाणी चालू आहेत।